नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर कल्याण डोंबिवली मनपाची म्हणजे केडीएमसी ची रिस्पॉन्स शीट आता जाहीर झालेली आहे। तर ही रिस्पॉन्स शीट आपण कशी डाउनलोड करायची आहे, त्यानंतर आपण आपला स्कोर कशा पद्धतीने मोजायचा आहे आणि ऑब्जेक्शन हे कशा पद्धतीने घ्यायचे, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही देखील सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने एक ऑल इन वन बॅच लॉन्च केलेली आहे की या बॅचच्या माध्यमातून तुमची आगामी तलाठी असेल, मनपा असेल, नगर परिषद असेल, कृषी विभाग किंवा कोणत्याही विभागामध्ये ज्यामध्ये आपले सरळ सेवेचे विषय असतात टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार ती संपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाणार आहे। 2023 मध्ये आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त उमेदवारांना मार्गदर्शन केलं होतं, महाराष्ट्रातून सर्वात जास्त सिलेक्शन पण जे आहे तर ते आपण तिथे दिलेलं होतं। तर आता 2025 मध्ये पण तुम्हाला सेम फॅकल्टी त्याच अनुभवाने जे आहे तर ते शिकवणार आहे। म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करा। हे जॉईन करण्यासाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतात आणि बॅच परचेस करताना किंवा कुठलाही प्रश्न तुमच्या मनात असेल तर आमचे प्रतिनिधी तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध आहेत, त्यांना तुम्ही कॉल करून या सरळ सेवा बॅच विषयी अधिक माहिती जी आहे तर ती विचारू शकतात। तर बघा, कल्याण डोंबिवली मनपा भरती यांच्याकडून एक सूचना पत्र आलं होतं ज्याच्यानुसार त्यांनी आन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म संदर्भात माहिती दिलेली होती। जे आन्सर की आहे तर ती आपली 17 तारखेला जी आहे तर ती 17 सप्टेंबरला आलेली आणि ऑब्जेक्शन आपल्याला 17 ते 19 या दिवसात जे आहे तर ते जे काही ज्या प्रश्नांवर आपल्याला ऑब्जेक्शन असेल तर त्याच्यावर ऑब्जेक्शन आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि प्रति प्रश्न आपल्याला 100 रुपये इथं जे आहे तर ते इथं भरावं लागणार आहे, हे पण इथं लक्षात घ्या। आणि 19 नंतर आलेले कोणते ऑब्जेक्शन विचारात घेतले जाणार नाही हे देखील त्यांनी इथं सांगितलेलं आहे। सगळ्यात आधी तुम्हाला वेबसाईटवर जायचंय, याची जी लिंक आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम जे आहे चॅनलवर मिळत असते। याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे, लॉग इन करायचंय। त्याच्यानंतर बघा इथं दोन गोष्टी असतात, एक असतात ऍप्लिकंट डिटेल्स, पुढे असते पोस्ट सिलेक्शन। आपल्यावर जायचंय पोस्ट सिलेक्शनवर। पोस्ट सिलेक्शनवर जर तुम्ही गेले तर इथं तुम्हाला हे आय बटन सारखं दिसतं, ऍक्शन बटन, इथं तुम्हाला क्लिक करायचंय। बघा इथं तुम्हाला दिसतं पण तुमचं कोणतं पद आहे तर हे दिसेल। त्याच्यानंतर ते ओपन केल्यानंतर बघा ऍप्लिकंट डिटेल्स, पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म, कॅन्डिडेट रिस्पॉन्स, तर या सगळ्या गोष्टी दिसतात। ज्यांनी फॉर्म प्रिंट केला नसेल ते प्रिंट करून ठेवू शकतात। बघा इथं ऑब्जेक्शन फॉर्म आहे, कॅन्डिडेट रिस्पॉन्स आहे। पहिला मला कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट माझी डाउनलोड करायची, त्याच्यावर मी क्लिक केलं तर इथं हे क्लिक हिअर नावाचं एक ब्ल्यू कलरचं होतं, हेअरवर क्लिक करणार मी। हेअरवर क्लिक केल्यानंतर माझी एक वेगळी विंडो ओपन होते ज्याच्यामध्ये बघा मला माझं नाव, इथं फोटो, कधी पेपर दिला आणि सगळे प्रश्न मला इथं दिसतात। त्यासोबतच आपल्याला जर याचा स्कोर कॅल्क्युलेट करायचा तर एक एक प्रश्न मोजत नाही बसायचं, ती जुनी मेथड झाली। आता ही लिंक जी असते ना ही कॉपी करायची आणि गुगलवर तुम्ही टीसीएस रिस्पॉन्स शीट चेकर किंवा ही वेबसाईट जर केले बघा resultanalyzer.versal.app नावाची वेबसाईट आहे। या वेबसाईटवर गेल्यावर तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीटची लिंक तुम्हाला इथे टाकायची आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क होते आणि कुठली निगेटिव्ह नव्हती इथं 0 करून टाकायचं, इथं 1 असतं इथं 2 करायचं आणि गेट स्टार्टेड याच्यावर क्लिक करायचं। गेट स्टार्टेड वर क्लिक केलं तुम्हाला तुमचं सगळं देतं बघा। 100 प्रश्न आहेत, 65 करेक्ट आले, 35 चुकले, हे 65% ऍक्युरसी आणि तुमचा जो स्कोर आहे तर तो 130 आलेला आहे। पुढे तुमचे मराठीमध्ये किती आले, इंग्रजीमध्ये किती आले, जीके मध्ये किती आले, गणित बुद्धिमत्ता मध्ये किती आले, सगळ्या गोष्टींचं अनालिसिस तुम्हाला इथं करून मिळतं। म्हणून तुम्ही अशा पद्धतीने करायचं, एक एक मोजतच बसायचं नाही, त्या भानगडीत पडायचं नाही। आपल्याला स्कोर कॅल्क्युलेट करता आला, आपला ऑब्जेक्शन जे रिस्पॉन्स शीट होती ती डाउनलोड करता आली। आता पुढे आपल्याला ऑब्जेक्शन कशा पद्धतीने रेज करू शकतो ते बघूया। मी तो ऑब्जेक्शन फॉर्मवर जातो, इथं सिलेक्शन, क्लिक हिअर टू रेज ऑब्जेक्शन, मी इथं गेलो, इथं मला अशा पद्धतीने ओपन होतं। त्याच्यानंतर मी इथं क्वेश्चन आयडी सिलेक्ट करणार आहे। क्वेश्चन आयडी बघा अशा पद्धतीने क्वेश्चन आयडी असतात। हे क्वेश्चन आयडी तुम्हाला कुठे मिळतील, जे तुमची रिस्पॉन्स शीट असते ना तिथं इथं बाजूला तुम्हाला बघा एक क्वेश्चन आयडी इथं पाहायला मिळतो। हा क्वेश्चन आयडी असतो प्रत्येक क्वेश्चनचा, तर तो क्वेश्चन आयडी तुम्हाला सिलेक्ट करायचा की कोणत्या नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथं रेज करायचा आहे। क्वेश्चन रेज केल्यानंतर पुढे तुम्हाला लँग्वेज विचारतं, लँग्वेज कोणती होती तर तुम्ही मराठी, इंग्रजी काही चूज करू शकतात। पुन्हा इथं विचारतं नेचर ऑफ ऑब्जेक्शन कसं आहे, म्हणजे कशा पद्धतीचे ऑब्जेक्शन आहे बघा। त्याच्यात आहे इनकरेक्ट अँड एम्बिग्युअस क्वेश्चन, की प्रश्न चुकीचा विचारलेला आहे। कळालं का तुम्हाला, प्रश्न चुकीचा विचारलाय। असा जर प्रश्न आला की भारतातील कोणत्या राज्यात लाहोर हे शहर आहे, अरे लाहोर येतं पाकिस्तानात येतं, भारतात येतच नाही, म्हणजे क्वेश्चन काय, क्वेश्चनच चुकीचा आहे। पुढे आउट ऑफ द सिलेबस, आता हे मुलं करतात बरं का, याचं गृहीत धरतच नाही ते। आउट ऑफ द सिलेबस म्हणजे काय, ऑल ऑप्शन इनकरेक्ट, म्हणजे उत्तर दिले एकही उत्तर बरोबर नाही। आणि त्याच्यानंतर मल्टिपल करेक्ट ऑप्शन, मल्टिपल करेक्ट ऑप्शन, त्याच्यानंतर इनकरेक्ट आन्सर की म्हणजे चुकीचं उत्तर दिलेले। तर या सगळ्या गोष्टींपैकी एक काहीतरी सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर
तुम्ही जर इथे गेले पुन्हा इथं डू यू वॉन्ट टू ऍड रिमार्क येस म्हणायचं आणि तुमची जी प्रोसेस आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करा. ChatGPTचा उपयोग करा. पण मित्रांनो हे जे आहे तर ते रेज करत चला बरं का. ते त्याच्यामध्ये तुमचं काय क्लॅरिफिकेशन असेल तर ते इथं टाका. 100 रुपये इथं पेमेंट करावं लागेल. काही डॉक्युमेंट आहेत सपोर्टला डॉक्युमेंट द्यावंच लागेल आणि डॉक्युमेंट हे ओरिजिनल पाहिजे, म्हणजे काहीतरी रेफरन्स सोर्सेस मधनं पाहिजे. विकिपीडिया वगैरेची माहिती ते कन्सिडर करत नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही कल्याण डोंबिवलीसाठी जे आहे तर ऑब्जेक्शन रेज वगैरे करू शकतात. आता बघा तलाठी भरतीची लवकरच जाहिरात येणार आहे. खूप सारे मुलं अभ्यासाला लागलेत आणि तुम्हालाही वाटतं मला अभ्यास सुरू करायचा, मला आधी PYQचा अभ्यास करू द्या, कारण की कल्याण डोंबिवलीमध्ये माझ्याकडनं या चुक्या झाल्या, त्या चुका होता कामा नाही. त्याच्यासाठीच तलाठीचं आपलं 5700 प्रश्नांचं एक पुस्तक आहे. मागच्या सर्व 57 प्रश्नपत्रिका याच्यात इन्क्लूड केलेले आहेत. जर तुम्ही एवढे सगळे प्रश्न सॉल्व्ह केले ना तर आगामी तलाठी परीक्षेचा तुम्ही पॅटर्न क्रॅक करणार. इव्हन दो सरळ सेवेमध्ये देखील याच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी मदत होणार आहे. म्हणून तुम्ही हे पुस्तक आजच ऑर्डर करा. ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तिथून तुम्ही ऑनलाईन हे पुस्तक जे आहे तर ते ऑर्डर करू शकता. आणि त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस आता हे आपल्या वेगवेगळ्या स्ट्रीम मध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला आता MBA, बँकिंग, नवोदय परीक्षा, लॉ, तर याचं पण मार्गदर्शन जे आहे तर ते आता इग्नाइट अकॅडमी करत असते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.